बेकायदेशीर अडवलेला शेतरस्ता मोकळा करून देण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार अर्ज फाटे करूनही आतापर्यंत तहसील स्तरावरून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने शूरबंगला भागातील शेतकऱ्यांनी बंद असलेल्या शेत रस्त्यावरच डिझेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला आहे। वैजापूर तालुक्यातील शूरबंगला शिवारात जुना रस्ता असताना देखील येथील शेतकऱ्यांनी अधिकृत रस्ता बेकायदेशीररित्या अडवला असल्याचा आरोप या परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे। या रस्त्यावर अवलंबून जवळपास 10 ते 15 शेतवस्त्या असून 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची या रस्त्यावर भिस्त आहे, ज्यात लहान विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती, काही शेतात जाणारे शेतमजूर, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी यांची सुद्धा रस्त्याअभावी अडचण झाली आहे। या रस्त्याची पूर्वीपासून शासकीय नकाशात नोंद असून मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजनेअंतर्गत या रस्त्याला 2024 मध्ये मंजुरी मिळाली असताना देखील काहींनी जाणूनपूर्वक हा रस्ता अडवल्याने पानंद रस्ता योजना राबवण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे। या संदर्भात 2024-25 मध्ये त्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून बंद असलेला रस्ता लवकरात लवकर मोकळा करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली होती। मात्र 15 ऑक्टोबर रोजी मुलाबाळांसह बंद रस्त्यावरच शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र या ठिकाणी हजर असलेले पोलीस विशाल पैठणकर आणि मच्छिंद्र राऊत यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे। दरम्यान मंडळ अधिकारी कुसुनारे, तलाठी जितेंद्र कळसकर यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांनी देखील समजूत काढली, मात्र शेतकरी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते। मंडळ अधिकारी कुसुनारे यांच्या मध्यस्थीने तहसीलदार सुनील सावंत यांच्याशी फोनवर बोलून 15 दिवसांचा वेळ देण्याचे सांगितले। यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। शैलेंद्र खैरमोडे, एमसी न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।